नमस्कार. आणि मी मिझोबा झालो. स्थळ ठाणे. काळ 28 फेब्रुवारी 2035. रात्रीचे 10 वाजले तशी नमोत्री दारावर हलकेच नॉक करून आणि पावलं मात्र दणादण आपटत मिझोबाच्या बेडमध्ये घुसली. मिझोबाने आपली आता पूर्ण पांढरी झालेली दाढी पुरवाळत नमोत्रीला एक हलकीच चापट मारली आणि लटक्या रागात म्हणाला, किती दणादण पाय आपटतेस. हे मिझोबा, ते सोड रे पाय बी. तू मस्त गोष्ट सांग बरं मला. बरं बाईसे, कुठली गोष्ट सांगू आज. आपल्या गालांचा चंबू अजूनच फुगवत गहन विचार करण्याचा अभिनय करत नमोत्री म्हणाली, आता 3 दिवसांनी माझा वाढदिवस आहे ना, तर माझ्या जन्माचीच गोष्ट सांग. मिझोबा लगेच सरसावून सांगू लागला, अगं तुझे 2 जन्म आहेत. पहिला जन्म झाला काल्पनिक, माझ्या कल्पनेचा आविष्कार. मी लघुलेख लिहायला सुरुवात केली 2017 साली आणि तुझा जन्म झाला 2018 साली. खदा खदा हसत नमोत्री मिझोबाला चिडवू लागली, चूक चूक, माझा जन्म झाला 3 मार्च 2026ला. नमे, मी एवढा म्हातारा नाही झालो आहे. स्मरणशक्ती चांगली शाबूत आहे माझी. म्हटलं ना मी, हा पहिला जन्म झाला तो लघुलेखात. नेमकं सांगायचं तर 26 ऑगस्ट 2018 रोजी मी छोटा गंधर्व नावाचा लघुलेख लिहिला. त्यात मला कल्पना सुचली माझ्या नातीची आणि आवडली, म्हणून मी लगेच लिहून टाकला तो लघुलेख. मग काय, माझ्या वाचकांनाही आणि यूट्यूबच्या प्रेक्षकांनाही आवडली ही कल्पना. मिझोबा आणि त्याची लाडकी नात नमोत्री. मग काय, मला अजूनच स्फुरण चढलं आणि पुढच्या 7 वर्षात मी नमोत्रीचा अंतर्भाव असलेले चक्क 82 लघुलेख लिहिले. नमोत्री हे नाव मला सुचलं होतं वेगळ्याच कारणासाठी. नमो म्हणजे नरेंद्र मोदी 3दा निवडून येणार यासाठी. आणि हे मी लिहिलं ते नमो दुसऱ्यांदा निवडून येण्याच्याही आधी. आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलंसुद्धा. 2014, 2019 आणि नंतर 2024 असे ओळीने 3 वेळा नमो पंतप्रधान झाले. आणि अशा रीतीने जुलै 2024मध्ये खरोखरीची नमोत्री साकार झाली. तुझ्या दुसऱ्या आणि खऱ्याखुऱ्या जन्माची कथा त्या मानाने साधी आहे, पण नावात मात्र गंमत आहे. तुझा जन्म झाला 3 मार्च 2026 रोजी ठाण्याला. नमोत्रीने डोळ्यावर आलेली पेंग आवरत मिझोबाला थम्सअप केलं. मिझोबा पुढे बोलू लागला, तोपर्यंत 7 वर्ष आणि 82 लघुलेख झाल्यामुळे जनमत तयार झालं होतं नमोत्री या नावासाठी. माझ्या किंवा कोणाच्याही नकळत मिझोबा आणि नमोत्री ही जोडी प्रसिद्ध पावली होती. माझे अनेक मित्रमैत्रिणी तर म्हणत की तुला नात झाली ना तर नाव ठरलेलंच आहे नमोत्री. जनमताचा दबाव. आपल्याकडे बारशाच्या वेळी नाव ठेवण्याचा मान असतो आत्याचा. तेव्हा मी तुझ्या मानसी आत्याला पटवायचं ठरवलं आणि मग तो तुझ्या बारशाचा दिवस उजाडला. छान सजवलेल्या पाळण्यात तू मस्तपैकी पहुडली होतीस. मानसीने तुझ्या कानात हलकंच कुर्र केलं आणि तुझं नाव सांगितलं, मिझो. नमोत्री जन्मदिवस 2026. आजचा बोनस. माझ्या रसिक, चाणाक्ष आणि प्रेमळ वाचकांनी ओळखलंच असेल की या लघुलेखाद्वारे मी माझ्या नातीच्या जन्माची वर्दी देत आहे. होय, मंगळवार 3 मार्च 2026 रोजी मिझोचा मिझोबा झाला. वर उल्लेख केलेला छोटा गंधर्व हा लघुलेख, ज्यात पहिल्यांदा काल्पनिक नमोत्रीचा जन्म झाला, तो लघुलेख बोनस म्हणून जोडत आहे. काल्पनिक नमोत्रीवर जसं प्रेम केलं तसंच किंवा त्याहूनही अधिक प्रेम माझ्या खऱ्याखुऱ्या नातीवर कराल हे माहिती आहे मला. बारसं झालं की काय नाव ठेवलं ते सांगेनच. नमस्कार.